दरम्यान नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी देखील आता लॉबिंगला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये संजय शिरसाट असतील शिंदे गटाचे, भरत गोगावले असतील महाडचे आमदार, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार जे चौथ्यांदा निवडून आलेत, हे सगळेजण आता एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत आणि कुठेतरी दबाव टाकला जातोय। आता मंत्रीपद मिळवण्यासाठी इतर इच्छुक आमदार देखील आता एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नवीन कुठल्या चेहऱ्यांना संधी देतात का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। मंत्री बाबू संवाद वाटतं ना, त्यामुळे काय शेवटी जो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील तो निर्णय अंतिम आहे। आमच्याकडे आता काय विषय नाही त्याबद्दल कुठं वाच्यता मी करणार नाही, बोलणार पण नाही। माझं सौभाग्य आहे की मी 8व्यांदा धनुष्यबाणावरती या ठिकाणी लढलो आणि 5 वेळेस मी विजयी झालो। त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, या सर्व गोष्टीचा विचार होतोच ना। मी आशावादी निश्चित आहे। रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या विधानसभा मतदारसंघाला कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे। आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून दिला जनतेने, त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्याला मंत्रिपद मिळेल, कारण इतिहास साक्षीला या सगळ्या गोष्टीला आहे। रायगडमध्ये अनेक नेते दिग्गज होऊन गेले सगळ्या पद्धतीने, पण मुख्यालयातला आमदार हा खऱ्या अर्थाने मंत्री होणं ही काळाची गरज असं मी निश्चित सांगेल आणि पक्षश्रेष्ठी महायुतीचे सगळे नेते मंडळी याचा निश्चित विचार करतील।